हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण फॉर्म इव्हेंट स्टडी केले होते. आज आपण माऊस इव्हेंट्स स्टडी करणार आहोत. तर बघूया माऊस इव्हेंट्समध्ये आपल्याला काय काय आहेत आज. द ऑब्जेक्ट माऊस हॅज अ न्यूमरस इव्हेंट्स associated with it which depends on the user's actions. बघा, जे काय माऊस आहे त्या माऊसवरती आपण नंबर ऑफ इव्हेंट्स ऑकर करू शकतो किंवा नंबर ऑफ इव्हेंट्स माऊसवरती असू शकतात. पण युजर्स काय ॲक्शन परफॉर्म करतो. मग आता बघा, माऊस आहे, माऊसवरती आपण लेफ्ट क्लिक आहे, राईट क्लिक आहे, डबल क्लिक आहे. त्यानंतर माऊस आपण ड्रॅग अँड ड्रॉप करतो. त्यानंतर माऊस आपण मूव्ह करतो. असे वेगवेगळे आपण ॲक्शन्स माऊस थ्रू करत असतो. मग त्या युजर सेक्शन झाल्या सर्व, आणि त्यावरती डिपेंड्स काय आहेत, प्रत्येक ॲक्शनवरती काहीतरी इव्हेंट्स डिपेंड आहेत. There are following 7 events which are generated by mouse when it comes on contact of any HTML tag. ओके, मग आज आपल्याला जे काही 7 इव्हेंट्स बघायचे आहेत, जे की आपण HTML टॅग थ्रू ते आपण ऑकर करू शकतो आणि त्याचा यूज आपण करू शकतो. तर आपण फर्स्ट इव्हेंट बघूया. इव्हेंट आहे फर्स्ट ऑन क्लिक. जावास्क्रिप्ट रन्स व्हेन अ माऊस क्लिक, म्हणजे सिंगल आपण क्लिक केलं तर काय होतं, हा ऑन क्लिक हा इव्हेंट काय होतो, ऑकर होतो. बघा, हे जे इव्हेंट आहे याचा आपण प्रत्येकाचा प्रोग्राम बघणार आहे. त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला याचे नक्की काय केल्याने काय होतं ही आयडिया तुमच्या लक्षात येईल. आता याचं सध्या एक डिस्क्रिप्शन बघू आपण फक्त. नंतर आहे ऑन DB क्लिक किंवा DBL क्लिक. ऑन DBL क्लिक जावास्क्रिप्ट रन व्हेन्स माऊस डबल क्लिक, म्हणजे ज्यावेळेस आपण डबल क्लिक करतो त्यावेळेस हा ऑन DBL क्लिक किंवा डबल क्लिक हा इव्हेंट काय होतो, ऑकर होतो. किंवा त्यानंतर ऑन कंटेक्स्ट मेन्यू. ऑन कंटेक्स्ट मेन्यू जावास्क्रिप्ट रन्स व्हेन अ युजर राईट क्लिक ऑन अन एलिमेंट टू ओपन अ कंटेक्स्ट मेन्यू. ज्यावेळेस युजर राईट क्लिक ऑप्शन चूज करतो किंवा राईट क्लिक करतो त्यावेळेस ऑन कंटेक्स्ट मेन्यू हा काय होतो, इव्हेंट ऑकर होतो. त्यानंतर ऑन माऊस डाऊन. ठीक आहे, ऑन माऊस डाऊन जावास्क्रिप्ट रन व्हेन्स माऊस बटन इज प्रेस्ड. ओके, ज्यावेळेस आपण माऊसचं कोणतंही बटन प्रेस करतो त्यावेळेस ऑन माऊस डाऊन हा इव्हेंट ऑकर होतो. त्यानंतर ऑन माऊस मूव्ह जावास्क्रिप्ट रन्स व्हेन माऊस पॉइंटर मूव्ज, म्हणजे हा काय जो पॉइंटर आहे तो ज्यावेळेस मूव्ह होतो त्यावेळेस ऑन माऊस मूव्ह हा इव्हेंट ऑकर होतो. त्यानंतर ऑन माऊस आउट जावास्क्रिप्ट रन्स व्हेन माऊस पॉइंटर मूव्ज आउट ऑफ ॲन एलिमेंट. ठीक आहे, ज्यावेळेस एखादा बटन असेल किंवा एखादा टेक्स्ट बॉक्स असेल त्यावरतून बाहेर जातो त्यावेळेस त्याला म्हणतात ऑन माऊस आउट. त्यानंतर ऑन माऊस ओव्हर जावास्क्रिप्ट रन व्हेन्स माऊस पॉइंटर मूव्ज ओव्हर ॲन एलिमेंट. त्या एलिमेंट एखाद्या एलिमेंटवरती जर आला, आपण सपोज आता ऑन माऊस क्लिकवरती मी गेलो म्हणजे काय आलं, त्याच्यावरती तो आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आणि त्याच्यावरतून बाजूला गेला म्हणजे ओव्हर झाला. त्यानंतर ऑन माऊस अप जावास्क्रिप्ट रन व्हेन्स माऊस बटन इज रिलीज्ड. ठीक आहे, प्रेस केलं त्यानंतर सोडलं आपण बटन जर रिलीज केलं तर कोणता होईल, ऑन माऊस अप. असे वेगवेगळे इव्हेंट्स या ठिकाणी आहेत. ठीक आहे, आता हे इव्हेंट्स याचा आपण एक 1 बाय 1 एक प्रोग्राम बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल सर्व कोणता इव्हेंट कधी ऑकर होतो. ठीक आहे, तर आता प्रोग्रामकडे जाऊ आपण. बघा, नेहमीप्रमाणे आपला HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग, त्यानंतर स्क्रिप्ट टॅग घेतला आहे आणि त्यामध्ये फंक्शन घेतलं आहे IL नावाचं. ठीक आहे, फंक्शन आहे IL नावाचं. त्यामध्ये मी अलर्टमध्ये मेसेज टाकला वेलकम टू अहमदनगर. सेकंड फंक्शन घेतलं आहे त्या UL नावाचं, त्यामध्ये मेसेज टाकला आहे अलर्टमध्ये वेलकम टू नाशिक. थर्ड फंक्शन घेतलं आहे CL नावाचं, त्यामध्ये अलर्टमध्ये मेसेज टाकला वेलकम टू पुणे. स्क्रिप्ट टॅग क्लोज. पुन्हा एकदा बघा, स्क्रिप्ट टॅग घेतला, त्यामध्ये 3 फंक्शन घेतले. त्या 3 फंक्शनमध्ये वेगवेगळ्या नावाचे 3 फंक्शन घेतले आणि त्यामध्ये वेगवेगळे 3 मेसेजेस मी टाकलेले आहेत. त्यानंतर हेड टॅग क्लोज केला, बॉडी टॅग ओपन केला, बॉडी टॅगमध्ये फॉर्म घेतला, फॉर्ममध्ये इनपुट टॅग घेतला आणि इनपुटला टाईप काय दिलं, बटन, म्हणजे मी बटन घेतलं एक. त्या बटनला नाव दिलं B1, त्याची व्हॅल्यू घेतली मी अहमदनगर आणि त्याचा इव्हेंट मी सेट केला ऑन क्लिक. ठीक आहे, काय सेट केला, इव्हेंट ऑन क्लिक. आणि ऑन क्लिक इव्हेंटवरती मी कोणतं फंक्शन कॉल केलं, IL नावाचं, म्हणजे IL नावाची. आणि आता ऑन क्लिकवरती काय होतं ते आपण बघू. ठीक आहे, ऑन क्लिक जावास्क्रिप्ट रन्स व्हेन अ माऊस क्लिक. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं बटन माऊसचं बटन प्रेस करू त्यावेळेस हा ऑन क्लिक इव्हेंट काय होणार आहे, रन होणार आहे. आणि त्यावरती हा रन झाल्यानंतर ऑन क्लिक रन झाला. फर्स्ट बटन आहे B1 नावाचं, अहमदनगर नावाचं, ते जर मी क्लिक केलं तर IL नावाचं फंक्शन काय होणार आहे, कॉल होणार आहे. आणि IL मध्ये काय आहे, वेलकम टू अहमदनगर. त्यानंतर
इनपुट टाईप बटन नेम B1 व्हॅल्यू नाशिक आणि ऑन क्लिक पुन्हा मी काय केलं ऑन क्लिकच सेट केला आणि सेकंड फंक्शन कोणतं UL नावाचं त्याच्यावरती कॉल केलं त्यामध्ये काय वेलकम टू नाशिक. त्यानंतर सेम बटन इनपुट टाईप बटन थर्ड बटन घेतलं B1 त्याची व्हॅल्यू सेट केली पुणे आणि या ठिकाणी मी इव्हेंट सेट केला ऑन DBL क्लिक आणि त्यावरती फंक्शन कॉल केलं आहे CL नावाचं हे थर्ड फंक्शन CL नावाचं त्यामध्ये काय वेलकम टू पुणे. म्हणजे आता काय हे दोन्ही जर बटन एकदा सिंगल क्लिक केले तरी ते त्यावरती फंक्शन कॉल होईल आणि मेसेज डिस्प्ले होईल. पण ज्यावेळेस आपण पुणे ह्या बटनवरती क्लिक करू सिंगल क्लिक तर त्यावेळेस होणार नाही का बरं कारण इथं आपण त्याचा इव्हेंट कोणता सेट केला ऑन DBL क्लिक म्हणजे डबल क्लिक आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यानंतर फॉर्म टॅग क्लोज केला बॉडी टॅग क्लोज केला आणि HTML टॅग क्लोज केलेला आहे. ठीक आहे असे फंक्शन आहेत. आता याला आपण रन करूया प्रोग्रामला. ठीक आहे मी रन करतो. या ठिकाणी प्रोग्राम आहे फॉर्म 10 नावाचा फॉर्म 10 ला मी रन करतो. ठीक आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल 3 बटन या ठिकाणी आलेले आहेत अहमदनगर नाशिक आणि पुणे. मी अहमदनगरला सिंगल क्लिक केलं आलाय मेसेज वेलकम टू अहमदनगर. ओके त्यानंतर सिंगल क्लिक केलं मी वेलकम टू नाशिक आणि सिंगल क्लिक केलं इथं या ठिकाणी काही मेसेज डिस्प्ले झाला नाही. मी पुन्हा याच्यावरती डबल क्लिक करतो बघा काय आलं वेलकम टू पुणे. म्हणजे आपण हे जे काही याच्यावरती इव्हेंट आपण कॉल केले होते कोणते ऑन क्लिक आणि ऑन डबल क्लिक हे सक्सेसफुली काय झाले या ठिकाणी एक्झिक्यूट झालेले आहेत. ठीक आहे त्यानंतर आपण आता याचं एक आपण अजून यामध्ये इव्हेंट बघितले होते ऑन माऊस आउट आणि ऑन माऊस ओव्हर त्याचा पण आपण प्रोग्राम बघू किंवा आधी आता ऑन कंटेक्स्ट मेनूचा आपण एक प्रोग्राम बघू. ऑन कंटेक्स्ट मेनू बघा ऑन कंटेक्स्ट मेनू काय करतो ते आपण एकदा पुन्हा बघून घेऊ. ऑन कंटेक्स्ट मेनू जावास्क्रिप्ट रन व्हेन्स युजर राईट क्लिक ऑन एलिमेंट टू ओपन अ कंटेक्स्ट मेनू. राईट क्लिक म्हणजे जर युजरने जर राईट क्लिक केलं तर काय होईल आपल्याला ते बघायचं आहे. बघा नेहमीप्रमाणे आपले HTML टॅग हेड टॅग टायटल टॅग त्यानंतर स्क्रिप्ट टॅगमध्ये एक फंक्शन घेतलं मेनू नावाचं आणि तिथं टाकलं अलर्टमध्ये मेसेज टाकला आहे कंटेक्स्ट मेनू नावाचा. ठीक आहे त्यानंतर स्क्रिप्ट टॅग क्लोज केला. आता कंटेक्स्ट मेनू कधी आपल्याला गरज पडते बघा ज्यावेळेस आपण राईट क्लिक करतो. बघा तुम्ही भरपूर वेळेस ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर यूज करतो आपण चालू करतो. ठीक आहे चालू केल्यानंतर काय करतो पहिले रिफ्रेश करतो बघा राईट क्लिक करतो आणि रिफ्रेश करतो म्हणजे काय होतं इथे एक मेन्यू ओपन होतं राईट क्लिक केल्यानंतर. किंवा एखादी आपल्याला फाईल एखादा फोल्डर ओपन करायचं सपोज मला हे SQL सेटअप फोल्डर ओपन करायचं मी काय करणार राईट क्लिक करणार. राईट क्लिक केल्यानंतर काय होतं की ते एक मेनू हा एक मेनू ओपन होतो. ठीक आहे असा मेनू आपल्याला ज्यावेळेस ओपन करायचा असेल त्यावेळेस आपण काय वापरतो कंटेक्स्ट मेनू वापरतो. ठीक आहे मग त्यासाठी हे काय केलं आहे आपण हा प्रोग्राम बघतो कंटेक्स्ट मेनूसाठी. मग एक फंक्शन घेतलं आहे मेनू त्यामध्ये एक अलर्टमध्ये मेसेज टाकला आहे कंटेक्स्ट मेनू. त्यानंतर स्क्रिप्ट टॅग क्लोज केला हेड टॅग क्लोज केला त्यानंतर बॉडी टॅग ओपन केला फॉर्म टॅग ओपन केला त्यामध्ये एक बटन घेतलं इनपुट टाईप बटन त्याला नाव दिलं B1 त्याची व्हॅल्यू ठेवली मेनू आणि त्याचा ऑन कंटेक्स्ट मेनू हा इव्हेंटवरती कॉल केला आहे मेनू नावाचं फंक्शन कॉल केलं आहे. ठीक आहे आता ज्यावेळेस या ऑन हे जे काय बटन येणार आहे व्हॅल्यू मेनू नावाचं बटन जे येणार आहे त्यावरती राईट क्लिक केल्यानंतर काय होईल हा कंटेक्स्ट मेनू हा काय होईल ओपन होणार आहे. ठीक आहे फॉर्म 11 ला आपण रन करू. बघा फॉर्म 11 रन केल्यानंतर काय झालं इथं एक मेनू नावाचं बटन आलं आहे. मी याच्यावरती क्लिक करतो बघा क्लिक केल्यानंतर काही होणार नाही पण जर राईट क्लिक केलं आलं इथं कंटेक्स्ट मेनू. ठीक आहे बघा क्लिक केलं आहे काही येत नाही आहे पण जर राईट क्लिक केलं आहे ऑन कंटेक्स्ट मेनू आणि एक मेनू ओपन होतोय आपल्याला. ठीक आहे अशा पद्धतीने होता ऑन कंटेक्स्ट मेनूचा प्रोग्राम. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रोग्रामकडे जो आपण नेक्स्ट पार्ट आहे. मग आता आपण जे 2 बघितले होते माऊस इव्हेंटमध्ये 2 इव्हेंट ऑन माऊस ओव्हर आणि ऑन माऊस आउट. ठीक आहे ऑन माऊस ओव्हर आणि आउट. मग ओव्हर ओके या ठिकाणी ऑन माऊस ओव्हर आणि ऑन माऊस आउट. ज्यावेळेस माऊस पॉइंटर एखाद्या एलिमेंटवरती येतो किंवा त्या एलिमेंटवरतून बाजूला जातो किंवा ओव्हर आणि आउट मग त्याला आपण म्हणतो त्यासाठी याचा आपल्याला आता प्रोग्राम आपण बघू. ठीक आहे ऑन माऊस ओव्हर आणि ऑन माऊस आउट. बघा
आता या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपले HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग, स्क्रिप्ट टॅग, त्यामध्ये एक फंक्शन घेतलं ओव्हर नावाचं. ठीक आहे, ओव्हर नावाचं फंक्शन घेतलं आहे. आता बघा फंक्शन ओव्हर नावाचं घेऊन त्यामध्ये मी एक थोडीशी कोडिंग आता या ठिकाणी वेगळी आहे. बघा आपले जे काय नेहमीप्रमाणे आता आपण बघितलं त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. तर बघा काय केलं इथं, डॉक्युमेंट डॉट फॉर्म1 डॉट b1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू माऊस ओव्हर. तर त्यानंतर आता हे काय आहे एकदा आपण पूर्ण प्रोग्राम बघून घेऊ, नंतर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. त्यानंतर फंक्शन आउट त्यामध्ये पण सेम केलं आहे आणि मेसेज टाकला आहे माऊस आउट. त्यानंतर स्क्रिप्ट टॅग क्लोज केला, हेड टॅग, बॉडी टॅग. आता बॉडी टॅगमध्ये बघा फॉर्म टॅग घेतला आणि त्याची व्हॅल्यू घेतली नेम, म्हणजे नेमची व्हॅल्यू घेतली. नेम हा ॲट्रिब्यूट घेतला आणि त्याची व्हॅल्यू दिली फॉर्म1. दिसतं इथं तुम्हाला फॉर्म1. त्यानंतर इनपुट टाईप एक बटन घेतलं, त्याला b1 नाव दिलं, त्याची व्हॅल्यू ठेवली क्लिक आणि त्यावरती ऑन माऊस ओव्हर इव्हेंटवरती ओव्हरला कॉल केलं, ओव्हर फंक्शनला कॉल केलं आणि ऑन माऊस आउटवरती काय केलं, ऑन माऊस आउटवरती आउटला कॉल केलं. आता बघा डॉक्युमेंट. ओके, आपलं जे काय पेज असतं त्याला आपण डॉक्युमेंट म्हणतो. त्या डॉक्युमेंटमध्ये डॉट फॉर्म1. आता फॉर्म1 कोणता, हा इथं बघा नाव दिलं फॉर्म1, या फॉर्म1 म्हणजे फॉर्म1. त्यानंतर त्याच्यामध्ये फॉर्म1 मध्ये काय केलं b1. आता b1 कोणतं, हे बटन 1 b1 आणि त्या बटनची व्हॅल्यू बरोबर, b1 डॉट व्हॅल्यू काय सेट केली, माऊस ओव्हर. सेम त्याच पद्धतीने इकडं b1 ची व्हॅल्यू काय सेट केली, माऊस आउट. बघा आता असं का केलं मी, ज्या वेळेस हे बटन ज्यावेळेस क्लिक होईल, ठीक आहे, त्याची व्हॅल्यू क्लिक केली आणि ऑन माऊस ओव्हर आणि ऑन माऊस आउट म्हणजे त्यावरती ज्यावेळेस माऊसचा कर्सर जाईल त्याच्यावरती जाईल तो ओव्हर, म्हणजे त्यावरती जाईल त्यावेळेस ओव्हर नावाचं फंक्शन कॉल होईल आणि त्या बटनची व्हॅल्यू काय होईल, माऊस ओव्हर. आणि ज्यावेळेस त्या बटनवरतून माऊस पॉइंटर आउट होईल, बाजूला जाईल, त्यावेळेस त्या बटनची व्हॅल्यू काय सेट होईल, माऊस आउट. का सेट होईल, पेज आहे जे आपलं HTML पेज ते डॉक्युमेंट, त्यामध्ये हा फॉर्म आहे फॉर्म1, त्यामध्ये ते बटन आहे एक b1 नावाचं आणि त्या बटनची व्हॅल्यू, असा हा टॅग, असं हे कोडिंग आहे. आता बघूया आपण हा प्रोग्राम रन करू आपण. ठीक आहे, फॉर्म12 बघा क्लिक. आता हे प्रोग्राम पण मी समोर ठेवतो, म्हणजे काय येईल, तुमच्या दोन्ही गोष्टी समोर लक्षात येतील. बघा आता ठीक आहे. बघा इथं बॉडी टॅगमध्ये इनपुट टाईप बटन, इथं बटन आलेलं. आता ॲक्च्युली पॉइंटर गेला आहे तो तिथं, याला आपण पुन्हा रन करू एकदा. ठीक आहे, हां. आता बघा इथं काय केलं मी, इनपुट टाईप बटन, त्याचं नाव ठेवलं b1 आणि त्याची व्हॅल्यू क्लिक. आता बघा इथं क्लिक दिसते तुम्हाला, क्लिक. ठीक आहे, क्लिक सुरुवातीला व्हॅल्यू काय आहे त्याची, क्लिक आहे, क्लिक. त्यानंतर आता ऑन माऊस ओव्हर म्हणजे त्यावरती गेल्यानंतर माऊस पॉइंटर ओव्हर झाल्यानंतर काय होणार आहे, त्या बटनची व्हॅल्यू काय होणार, माऊस ओव्हर. आणि त्यावरतून रिमूव्ह झालं तर काय होणार आहे, ऑन माऊस आउट. इथं कोडिंग केलं. ठीक आहे, बघा आता क्लिकवरती मी गेलो, काय झालं, त्या बटनची व्हॅल्यू ऑन माऊस ओव्हर. ठीक आहे, कशामुळे होतं हे, ऑन माऊस ओव्हर हा आपण त्यावरती फंक्शन कॉल केलेला आहे, त्यावरती ओव्हर नावाचं फंक्शन कॉल केलं ऑन माऊस ओव्हर ह्या इव्हेंटवरती. आता ऑन माऊस जर बघा कर्सर साईडला केला आहे, काय आला, ऑन माऊस आउट, ऑन माऊस ओव्हर आउट. अशा पद्धतीने हे माऊसचे सर्व इव्हेंट्स होते. ठीक आहे, त्यानंतर जे बाकीचे जे आहेत रिमेनिंग, ऑन माऊस डाऊन, मूव्ह किंवा ऑन माऊस अप, याच पद्धतीने हा जो काय लास्टचा जो आपण प्रोग्राम बघितला, ह्याच पद्धतीने तुम्ही ते सर्व काय करू शकतात, प्रोग्राम त्याचे करू शकतात. ओके, आता हे ज्याचे आपण जे प्रोग्राम बघितले आहेत माऊस इव्हेंटचे, जे काही सर्व प्रोग्राम्स, हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळतील. ठीक आहे, हे व्हिडिओ व्यवस्थित बघा. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्कीच विचारा. ओके, थँक्यू.